एक लहान मुलगा शाळेच्या वर्गात शेवटच्या बाकावर बसलेला. टीचर त्याचं नाव घेतात. ऋतिक, आन्सर दे. तो उभा राहतो, पण शब्द बाहेर येत नाहीत. ओठ हलतात, पण आवाज अडकतो. वर्गातल्या काही मुलांना हसू येतं आणि तो पुन्हा बसून जातो, शांत, स्वतःमध्येच हरवलेला. घरी आल्यावर मात्र एक वेगळीच गोष्ट घडते. तो आरशासमोर उभा राहतो आणि एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलू लागतो. मी करू शकतो, मी बोलू शकतो. 10 वेळा, 50 वेळा, कधी 100 वेळा. कोणी बघत नाही, कोणी टाळ्या वाजवत नाही, पण तो थांबत नाही. पण ही एकच अडचण नव्हती. त्याच्या उजव्या हाताकडे पाहिलं की लोक थोडं वेगळं बघायचे, कारण त्याला एक एक्स्ट्रा अंगठा होता. शाळेत काही मुलं चिडवायची, तेव्हा तो हात लपवण्याचा प्रयत्न करायचा. पण एक दिवस त्यानं ठरवलं, मी स्वतःला लपवणार नाही. काही वर्षांनी तो फिल्मच्या सेटवर उभा आहे, पण ॲक्टर म्हणून नाही, एक असिस्टंट म्हणून. कोणाला चहा देतोय, कधी फ्लोअर साफ करतोय, कधी सायलेंटली सगळं ऑब्झर्व करतोय. कोणीही त्याच्याकडे सुपरस्टार म्हणून बघत नाही, पण त्याच्या मनात एक स्वप्न तयार होतंय. आणि मग एक दिवस डॉक्टर त्याला सांगतात, तुला स्पाईन प्रॉब्लेम आहे, तू डान्स करू शकणार नाहीस. त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं. डान्स, ॲक्टिंग, ड्रीम्स सगळं संपल्यासारखं वाटलं. पण ही स्टोरी इथेच थांबत नाही. तो पुन्हा उभा राहतो. पेन असतानाही ट्रेनिंग सुरू ठेवतो. स्लोली, क्वाइटली स्वतःशीच लढत राहतो. आणि मग एक दिवस स्क्रीनवर एक नवीन चेहरा दिसतो. कहो ना प्यार है. तोच मुलगा जो कधी बोलू शकत नव्हता, जो हात लपवत होता, ज्याला डान्स करू नको असं सांगितलं होतं. तो आता कॉन्फिडेंटली बोलतो, फ्रीली डान्स करतो आणि लाखो लोकांचा इन्स्पिरेशन बनतो. शेवटचा विचार, ही स्टोरी फेमची नाही. ही स्टोरी आहे शांतपणे स्वतःला हरवून पुन्हा सापडण्याची. काही लढाया आपण क्राऊडमध्ये जिंकत नाही, त्या आपण एकटे असताना जिंकतो.